नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड सेक्युर्ड्स ₹250 करोड ऑर्डर. तर मित्रांनो, मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला 250 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, आता मॅन इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचा अनएक्झिक्युटेड ऑर्डर बुक पोहोचलेला आहे 2,900 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया IIFL फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IIFL फायनान्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 30.8%ने इन्क्रीज होऊन 169.7 कोटी म्हणजे जवळपास 170 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, IIFL फायनान्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12.6%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 77%ने इन्क्रीज होऊन 188 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 34%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर RBIने जे बॅन लावले होते ते हटवले आहे. आणि मित्रांनो, आता RBIने कोटक महिंद्रा बँकला ऑनलाईन कस्टमर जोडण्यासाठी आणि त्यांना न्यू क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी परवानगी दिली आहे. चला आता बोलूया BELबद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सॅफ्रन अँड BEL कोलॅबोरेट फॉर मॅन्युफॅक्चरिंग हॅमर वेपन इन इंडिया. तर मित्रांनो, सॅफ्रन अँड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कोलॅबोरेट म्हणजे पार्टनरशिप केली. कशासाठी? इंडियामध्ये हॅमर वेपन मॅन्युफॅक्चरिंगसाठी. चला आता बोलूया ONGC अँड NTPC ग्रीन एनर्जीबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी ONGC जॉईंट व्हेंचर ॲक्वायर अयाना रिन्युएबल फॉर ₹19,500 करोड. तर मित्रांनो, ONGC अँड NTPC ग्रीन एनर्जीने जॉईंट व्हेंचरमध्ये 100% हिस्सेदारी अयाना रिन्युएबलची विकत घेतली आहे. किती रुपयांमध्ये? 19,500 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया ONGC अँड टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ONGC टाटा पॉवर रिन्युएबल साइन MOU टू कोलॅबोरेट ऑन बॅटरी स्टोरेज सोल्युशन्स. तर मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबलने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? टू कोलॅबोरेट ऑन बॅटरी स्टोरेज सोल्युशन्स. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रुडेन्शियल PLC मल्स लिस्टिंग ऑफ ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. तर मित्रांनो, प्रुडेन्शियल PLC ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला लिस्ट करण्याचा प्लॅन बनवत आहे. म्हणजे मित्रांनो, प्रुडेन्शियल PLC ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा IPO आणण्याचा प्लॅन बनवत आहे. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी मी सांगत आहे की मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये 51% हिस्सेदारी आहे ICICI बँक लिमिटेडची आणि उरलेली 49% हिस्सेदारी आहे प्रुडेन्शियल
PLCची. म्हणजे मित्रांनो या कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक ICICI बँक लिमिटेडचा आहे. म्हणजे मित्रांनो ही कंपनी ICICI बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.